मित्रांनो, आज आपण इतिहास प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. यात 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली, 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये ज्या घटना घडल्या त्या केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीतील लेखांच्या आधारे इसवी सन पूर्व 3000 पासून किंवा त्याही पूर्वीपासून होती असे दिसते. परंतु हडप्पा लिपी अजूनही वाचण्यात आपल्याला यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. त्याची सुरुवात सम्राट अशोकांच्या म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून होते. अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर व दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सन 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. या कोरीव लेखांमुळे राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, शासनव्यवस्था, घडामोडी, समाजरचना, हवामान याविषयी माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन व बौद्ध ग्रंथ या ग्रंथकारांनी लिहिलेल्या साहित्य, परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णने इत्यादी महत्त्वाची मानली जातात. इसवी सन 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने हर्षचरित्र हे संस्कृत काव्य लिहिले. यात त्या काळातील वास्तववादी माहिती दिली आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. 12व्या शतकात कल्लन याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ लिहिला. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याबाबतीत हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्लनने अनेक साधनांचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला. मध्ययुगात भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी परंपरेचा प्रभाव दिसतो. या काळात झियाउद्दीन बर्नी हा महत्त्वाचा इतिहासकार होता. त्याने तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. त्याचे म्हणणे असे होते, इतिहास फक्त राज्यकर्त्यांचा पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरण वर्णन करून संपत नाही, त्यांचे दोष व चुकीचे धोरण यांचे विवेचन करायला हवे. मोगल दरबारातील इतिहासकारांच्या लेखात स्तुती व निष्ठा दिसून येते. शिवाय पद्यउतारे व सुंदर चित्रांचा त्यात अंतर्भाव करण्यात आला होता. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीत त्याने केलेल्या युद्धाची वर्णने आहेत. अबुल फझल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र बखरीत वाचायला मिळते. मराठीत अनेक बखरी उपलब्ध आहेत. त्यापैकी सभासद बखर महत्त्वाची मानली जाते. ही बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. भाऊसाहेबांची बखर यात पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. या विषयावर पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत यात होळकर घराणे व त्यांचे योगदान समजते. बखरीत चरित्र, वंश, प्रसंग वर्णन, पंथ, आत्मचरित्र, कैफियत, पौराणिक व राजनीती असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. ब्रिटिशांच्या राजवटीत 20व्या शतकात भारतीय पुरातत्वाचा अभ्यास सुरू झाला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम हे होते. त्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. जॉन मार्शल याच्या काळात हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. जेम्स मेल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1897 साली प्रसिद्ध केलेत. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होय. 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ते 1899 ते 1827 या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासात मराठी साम्राज्याचे महत्त्वाचे स्थान आहे. ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँड डफ याने मराठी साम्राज्याच्या इतिहासावर
अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. त्याचे 3 खंड आहेत. कर्नल टॉडने राजस्थानचा इतिहास लिहिला, मात्र भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची वृत्ती त्यांच्या लिखाणात दिसते. परंतु विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास निपक्षपातीपणे लिहिलेला आहे. 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. भारताचा इतिहास आणि लेखन करणाऱ्या इतिहासकारांमध्ये ब्रिटिश अधिकारी ख्रिश्चन धर्मप्रसारक होते. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे असे पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखात आहे. 1922 ते 1937 या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड वसाहतवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती व देशाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. त्याबद्दल कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यात होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवाद्यांनी संस्कृत व युरोप भाषेतील साधर्म्याचा अभ्यास केला. त्यांच्या वैदिक वाङ्मय व संस्कृतचा अभ्यास करण्यावर भर होता. त्यातूनच प्राचीन इंडो युरोपीय भाषा या भाषांची जननी आहे असे मत पुढे आले आहे. 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या ॲसियाटिक सोसायटीद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास अभ्यासाला चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाचे विशेष योगदान आहे. त्याला संस्कृत भाषेत गोडी होती म्हणून त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेत भाषांतर केले. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड प्रस्थापित केले. ऋग्वेदाचे जर्मन भाषेत अनुवाद केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन. इंग्रजी शिक्षण पद्धतीत शिकलेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखांमध्ये भारताचे प्राचीन वैभवाचा अभिमान व भारतीयांच्या आत्मजाणीव जागृत करण्याकडे कल होता. म्हणून त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. महाराष्ट्रातील विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून राष्ट्रवादी इतिहास लेखनाची प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. तसेच त्यांनी भारताचा इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, वि. दा. सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू हे प्रमुख होते. मराठी भाषेत लेखन करणारे इतिहासकार विकार आजवाळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठ्यांचा इतिहासाची साधने यात 22 खंड संपादित केले. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहासलेखन कसे करावे असे त्यांचे मत होते. तर भारतीयांना ब्रिटिशांकडून प्रेरणा मिळावी म्हणून वि. दा. सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. राजघराण्यांचा इतिहास लेखन करीत असताना स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक या बाबींचा या अभ्यासाची आवश्यकता वाटू लागली. या काळात मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास असे 3 नवीन प्रवाह इतिहास लेखनाचे आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन. या लेखनात आर्थिक उत्पादने, साधने, पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेतील मानवी विचार मध्यवर्ती होता. भारतात दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील, रामशरण शर्मा यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धत प्रभावीपणे अंमलात आणली. डांगे यांचे कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. 2. वंचितांचा इतिहास. या लेखनाची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखन परंपरेतून झाली. इतिहास लेखन समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून केली पाहिजे असे मत अँटोनिओ ग्राम्ची या इटालियन तज्ज्ञाचे मत होते. वंचितांचा इतिहास लेखनाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा इतिहासकाराने केले. त्यापूर्वी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या लेखनात दिसते. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास लिहिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण आहे. 3. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनात प्रामुख्याने पुरुष अभ्यासक असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष राहिले. स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचे संशोधन करणे महत्त्वाचे वाटू लागले. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करण्याच्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी होते. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था व जातीव्यवस्थेला विरोध करणारे लेखन केले. त्यांचे 1882 साली प्रसिद्ध केलेले स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन होते. 1988 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट द वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. अलीकडील काळात स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. दलित स्त्रियांच्या बाबींच्या संदर्भात शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. त्यांचे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या दलित स्त्रियांवरील आत्मचरित्रांवर निबंध संकलन आहे. इतिहास लेखन करणाऱ्यांमध्ये यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रिया सत्कार, कोस सरदेसाई, त्र्यंबक सेजवलकर यांचा उल्लेख होतो. तर अलीकडच्या काळात येदी फडके, रामचंद्र गुहा यांनी आधुनिक इतिहास लेखन केले आहे. नमस्ते.